शेतकरी मित्रांनो नमस्कार. अक्षय कृषी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, चालू सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहेत आणि एक नवीन व्हरायटी आपण लावली होती, तर तो प्लॉट बघण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. तर लाईव्ह याच्यामध्ये शेतामध्ये आहेत. तर बघा सोयाबीनची वाढ बघा. सोयाबीनची पूर्ण बुडापासून तर पूर्ण शेंड्यापर्यंत शेंगा आलेली आहे सोयाबीनला. एका झाडाला कमीत कमी 300, 400, 500 शेंगापर्यंत शेंगा आहे या झाडाला. तर तुम्ही बघू शकता इथं आपले भाऊ आले होते तर काम करण्यासाठी, तर त्यांनी सोयाबीन सोंगली होती. तर तुम्ही सांगा शेतकरी मित्रांनो, आमच्या या सोयाबीनचं वैशिष्ट्य सांगा, म्हणजे काय वाटलं तुम्हाला याच्यामध्ये प्लॉटमध्ये येऊन, ते थोडं सांगा तुमच्या हिशोबाने. आम्ही बरेचशा सोयाबीन सोंगलेले आहे, पण असं सोयाबीन पहिल्यांदा सोंगू राहिलो. या झाडाला जवळ 300-400 शेंगा आहे. सोंगताना अशा जवळजवळ कडप पडलेले, तर असं सोयाबीन कुठंच म्हणजे तुम्ही बघितलं नाही आतापर्यंत, म्हणजे तुम्ही 4-5 वर्ष म्हणजे जे प्लॉट सोंगले किंवा या वर्षी जे प्लॉट सोंगले त्या तुलनेमध्ये असा प्लॉट तुम्ही कुठंच बघितलं नाही. पूर्ण बघा भाऊच्या हातामध्ये जे झाड आहे, 1-2 झाड आहे भाऊच्या हातात, तर तुम्ही बघा पूर्ण बुडापासून तर पूर्ण शेंड्यापर्यंत शेंगा आलेली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की असं झाड त्याला पण अर्ध्यापासून वर शेंगा असतात. तर याचं बघा तुम्ही वैशिष्ट्य, पूर्ण बुडापासून तर पूर्ण शेंड्यापर्यंत शेंग आहे बघा. आणि ही जी शेंग बघा कशी आलेली, पूर्ण दाट शेंग आहे बघा. आणि उंची बघा साधारण बघा, उंची मी आता खाली ठेवत होती, उंची बघा पूर्ण खांद्याला लागते भाऊच्या, म्हणजे साधारण 4 फुटापर्यंत झाड वाढलेलं आहे. तर तिने औषध पण मारलं होतं या सोयाबीनला, ते पण तुम्ही सांगा. औषध मारलं होतं, सोयाबीन केवढी होती ज्या वेळेस औषध फवारलं तर मग सोयाबीन असं गळ्याच्या बरोबर नव्हतं. 3 ते 4 फूट सोयाबीनची हाईट झालेली आहे. सोयाबीन जो कालावधी जो असतो तो 120 ते 130 दिवसाचा कालावधी आहे सोयाबीनचा. म्हणजे रेग्युलर सोयाबीन जी असती तर रेग्युलर सोयाबीनच्या तुलनेमध्ये 10 ते 15 दिवस ही सोयाबीन आपली जास्त घेते. तर बघा या सोयाबीनचं बियाणं आपल्याकडे उपलब्ध आहे. कोणाचं बियाणं पाहिजे असलं तर आपला नंबर स्क्रीनवर दिलेला खाली दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सोयाबीन ऑल महाराष्ट्र, ऑल इंडियात कुठं पण असू द्या, ट्रान्सपोर्टची व्यवस्था सगळी आमच्याकडे आहे. तर तुम्हाला आपण पाठवून देऊ बियाणं. मित्रांनो तुम्ही बघू शकता सोयाबीनच्या पिकामध्ये आपण याला काही नवीन क्रांती म्हणू शकतो. शेतकऱ्यांना आता परवडत नाही. आता मजुरीचे भाव खूप वाढले आहेत, बियाण्याचे भाव वाढले आहेत आणि उत्पन्न खूप कमी आहे. एकरामध्ये 8-10 क्विंटलपर्यंत सोयाबीनचं उत्पन्न निघतं फक्त रेग्युलर. तर याचं उत्पन्न कमीत कमी असं एक अंदाजे सोयाबीन बघितल्यानंतर 20 क्विंटलपर्यंत, 20 ते 22 क्विंटलपर्यंत उत्पन्न यायची आमची आशा आहे, अपेक्षा आहे. तर भाऊ तुम्ही पण सांगा काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल, म्हणजे उत्पन्न किती येऊ शकतं साधारण? उत्पन्न 20 ते 25 क्विंटलच्या आसपास यायला पाहिजे बुवा. कारण सोयाबीन ठीक आहे, 25 नाही पण 20 क्विंटल जरी आलं तर आपण समाधानी, शेतकरी समाधानी हो. कारण आता खर्च भरपूर झालेला आहे आणि परवडत नाही आणि भाव पण आता नाही आहे सोयाबीनला जास्त. तर ठीक आहे, आपण सोयाबीनची एक व्हरायटी लावली होती, त्याचं बियाणं आता आपण तयार केलेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत आपल्याला याचं बियाणं पोहोचायचं आहे. थोडं का होईना, 1-1 किलो, 2-2 किलो, 5-5 किलो, 10-10 किलो प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत त्याचं बियाणं पोहोचायचं आहे. याचं बियाणं त्यांनी तयार करायचं आणि ते बियाणंतर भविष्यात याचा वापर करायचा, म्हणजे सोयाबीनच्या पिकामध्ये याचं आपलं उत्पन्न वाढेल आणि त्याचा आपल्या शेतकरी मित्रांना फायदा होईल. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पाठवा, कारण सोयाबीनच्या पिकामध्ये आपण याला काहीतरी नवीन क्रांती म्हणू शकतो. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, तुमचे पण धन्यवाद. तुम्ही खूप चांगली माहिती दिली आणि खरी माहिती दिली. बरोबर एकदम ठीक आहे, धन्यवाद.